सावली विस्तार. तुकारामांचं पावन वास्तव्य असलेल्या छोट्याशा देहू गावाचा परिसर निसर्गरम्य होता. झुळझुळ वाहणारी इंद्रायणी नदी, तिच्या काठावरची दाट झाडी, त्या पलीकडे हिरवे डोंगर, पशुपक्ष्यांचा मुक्त वावर, असं हे शुद्ध प्राकृतिक रूप मननशीलतेला अनुकूल होतं. तुकारामांचे तरल संवेदनाक्षम मन या निसर्गाशी पूर्ण तादात्म्य पावलेलं होतं. डोंगरदऱ्यातील झाडं, वेली त्यांचं जणू आप्तच बनलेली होती. पक्ष्यांचं मधुर कुंचन त्यांच्या आत्मचिंतनाच्या गायनाला साथच देत होते. हिरवीगार वसुंधरा आणि तिच्यावरला अनंत आकाशाचा मंडप हेच तुकोबांच्या पारमार्थिक तपस्येचं स्थान होतं. तिथे चाललेल्या आत्मसंवादाला अवघ्य चराचर हुंकार देत होतं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वर आळवीती, तेणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. आकाशमंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपलाची वाद आपण आसी. 1720 हा अभंग आहे. या सुंदर निसर्गातील झाडी, वेली, वनात फिरणारे प्राणी मात्र आमचे सोयरे सखेच चाललेले आहेत. इथे पक्षीही किती सुस्वर गुंजन करतात. हा निर्मनुष्य परिसर आम्हाला खूप आवडतो. या एकांतात षड्विकारांचं कामच नाही आहे, कारण इथे रागलोभ करायला कोणी नाहीच आहे. त्यामुळे इथे आपल्या अंगाला गुणदोष लागत नाहीत. इथे मोह धरायचा घरदारच नाही आहे तो आकाशाचा विशाल मंडप आणि बसायला नित्यसिद्ध असलेलं पृथ्वीचं आसन. त्यामुळे इथे मन विमुक्त होऊन राहतं, आपल्या मूळ आत्मस्वरूपाशी क्रीडा करतं. तुकाराम म्हणतात, अशा मोकळ्या मनाशी सुंदर संवाद साधता येतो. आपल्याशीच आपण वाद घालू शकतो आणि त्या वादातून गूढ तत्वांची उकलही करू शकतो. तुकोबांनी या डोंगर परिसरात नित्य जाऊन तेथील निवांत वातावरणात गीता, भागवतादी आध्यात्मिक ग्रंथांचं अत्यंत सखोल अध्ययन केलं आहे. नुसतंच अध्ययन केलेलं नाही आहे, तर त्यातील तत्वांची त्यांनी साक्षात अनुभूती घेतली आहे. आणि म्हणूनच तुकोबा एकदेशी किंवा संकोचित राहिलेले नाही आहेत. सर्व भेदभाव मावळल्याने त्यांच्यासाठी लोकांत एकांता समानच झालेला आहे. वनपट्टण एक भाव, अवघा ठाव सरता झाला, आठव नाही सुख दुःखा, नाचे तुका कौतुके. गाव आणि जंगल एकसारखे झाले. तसंच सर्व केवळ एक समान झालं असं नाही, तर ते भगवंतमयही झाले. या अवस्थेत आता सांसारिक सुखदुःखाची आठवणही राहिली नाही. आत्मानंदात निर्भर होऊन तुका कौतुकाने नाचत आहे. पाण्याने भरलेलं तळं, त्यात डोलणारी कमळपुष्प, त्या पुष्पांवर रुंजी घालणारे भ्रमर, हे सगळं निसर्गचित्र पाहून तुकारामांना आपल्या मायबाप विठ्ठलाचं स्मरण होतं. ते म्हणतात, कुमुदिनी काय जाणे परिमळ, भ्रमर सकळ भोगी तसे, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. माते तृण बाळा दुधाची ते गोडी, ज्याची नये जोडी त्यासी कामा. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगतीये. 233 हा अभंग आहे. कमळाला स्वतःच्या सुगंधाचा काय अनुभव घेता येणार आहे? तो गंधभोग सगळ्या भ्रमरांसाठी असतो. तसंच श्रीहरीला स्वतःच्या नामजपातलं माधुर्य काय समजणार? ते प्रेमसुख आम्ही भक्तच भोगणार. तसंच स्वतः माळ रानावरचं गवत खाऊन वासराला दूध देणारी गाय पाहूनही ते म्हणतात की देवा, तुझी प्रेम कमाई भोगणारे आम्हीच आहोत. त्याचप्रमाणे मोत्याला जन्म देणाऱ्या शिंपल्यांना मोत्याचा काहीही उपयोग न होता त्याचे अलंकार घालणारे दुसरेच आहेत. तसंच नामदेवाचं पण त्याची गोडी घेणारे आम्हीच आहोत. त्या विचाराने तुकोबा गहिवरतात. पशुपक्ष्यांमधलं निर्व्याज प्रेम सौंदर्यही तुकारामांनी बरोबर टिपलेलं आहे. वत्सपळे धेनू धावे पाठी लागी, प्रीतीचा तो अंगी आविर्भाव, शिकवले काय येईल कारण, सूत्र ओढी मना आणि कांच्या. 425 हा अभंग आहे. एखाद्या गाईचं वासरू जर पुढे पळायला लागलं तर त्याच्या पाठीमागे गाय देखील धावत जाते. याचं कारण त्या गायीमध्ये आपल्या वासराविषयीचा प्रेमभाव प्रकट असतो.
वासराच्या मागे जा असं काही तिला कोणी शिकवत नाही. वासराचा प्रेमतंतूच तिला ओढतो. याप्रमाणेच आपली परमात्म ओढ आपल्या अंतःकरणात भक्ती निर्माण करते आणि ती आपोआप अनावरपणे प्रकट होते. असं वर्णन करताना तुकारामांना भोवतालच्या वृक्षांना आपला सुगंध देणारा चंदन वृक्ष आठवतो. आकाशात मेघ आलेले पाहून नाचणारा मोर त्यांच्या डोळ्यासमोर येतो. जगतपालनकर्त्या भगवंतांची करुणा वर्णन करताना तुकारामांना दगडात दडून बसलेल्या बेडकाची सय होते, म्हणजे आठवण येते. त्यावेळी त्याच्या पोटापाण्याची सोय भगवंतच करतात ना. अशा रीतीने त्रैलोक्याचा सांभाळ करणारा परमेश्वर आम्हाला उबगणारच नाही असा विश्वास तुकाराम व्यक्त करतायत. उमरातले कीटक बघून त्यांना विश्वंभराच्या अपार स्वरूपाची जाणीव होते आणि ते म्हणतात, अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहेत असं एक आकाश विश्वंभर रूपी उमराच्या झाडाच्या एका फळातल्या एका कीटकाप्रमाणे आहे. अशी किती उमराची फळं आणि त्यातले किती कीटके. त्यांची सूक्ष्म मर्मग्राही दृष्टी निसर्गाच्या बारीक सारीक गोष्टींचा वेध घेते. त्याहून ते सुंदर सिद्धांत मांडतात, जसं नीचपण भरवे देवा, न चले कोणाचाही हेवा, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. महापुरात मोठी मोठी झाडं उन्मळून पडतात, पण तिथे लहानगे लव्हाळं मात्र वाचतं. तसे जे आपल्या नम्र स्वभावाने कोणाच्याही नजरेत खुपत नाही, ते मोठ्या संघर्षाच्या प्रसंगीही निभावून जातात. देवा, असं लहानपण खूप चांगलं आहे. असा सिद्धांत तुकारामांनी अभ्यासाच्या बाबतीत निसर्गातलं उदाहरण देऊन मांडलेलं आहे. ते म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. वृक्षाचं जिवंत मूळ जसं खडकाचं अंग फोडून भूमीत शिरतं, तसंच अभ्यासाच्या बळावर माणसाची बुद्धी कठीण प्रमेय सोडवते. वैविध्याने भरलेल्या निसर्गाला न्याहाळताना हे सर्व एका अनंतापासून उदयास आलेलं आहे आणि अनंतातच लय पावणार आहे याची तुकारामांना सतत जाणीव होते. बीज तो अंकुर आच्छादिला पोटी, अनंता शेवटी एकाची या. तुका म्हणे शब्द व्यापले आकाश, गुढार हे कैसे कळो नये. ज्याप्रमाणे बीजापासून अंकुर उत्पन्न होऊन अखेर बीजाच्या पोटातच झाकला जातो, त्याचप्रमाणे कल्पांती सर्व सृष्टी एका अनंताच्या पोटातच लीन होते. मग तुकाराम महाराज म्हणतायत, सर्व आकाश शब्दाने म्हणजे ओम या एकाक्षर ब्रह्माने व्यापलेलं आहे. पण हे गुह्य भेदभावाने भरलेल्या संसारात रमलेल्या यांना कसं लक्षात यावं. दांभिक जनांचं वर्णन करतानाही तुकारामांच्या समोर वर्षा काळातलं दृश्य येतं. पर्जन्याचे काळी वोहळाचे नद, ओसरता बुंद न थारेची. हिऱ्या ऐशा गारा दिसती दुरोण, तुका म्हणे घण न भेटे तो. पर्जन्य काळात ओढे नदीसारखे वाहतात, पण ओसरून गेल्यावर त्यात एक बुंदही राहत नाही. गारा दुरून हिऱ्यासारख्या चमकतात, पण घणाचा घाव काही पडत नाही. तोपर्यंतच त्यांचं चमकणं असतं. तसंच स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्या भोंदूंचे निकराच्या प्रसंगी संतपण काही टिकत नाही. चिवट मायपाशाचं वर्णन करताना तुकारामांनी पशुपक्ष्यांच्या विश्वातलं हृदयद्रावक चित्र उभं केलेलं आहे. तुकारामांचं संत हृदय निसर्ग दृश्याशी कसं तादात्म्य पावत होतं ते त्यातूनच दिसून येतं. पक्षी पिलया पातले आशा, देखोनिया फासा गुंते बळे. मरण नेणे सायासे धावोनी ओरसे, जीवित्वा नाश झाली बाळे. पक्षाची नरमादीची जोडी पिल्लाला घरट्यात सोडून चारा आणायला गेली. इतक्यात पारध्याने घरट्यावर जाळं टाकून पिल्लाला पकडलं. त्या पिल्लाचे मायबाप वनातून आल्यावर पाहतात तो आपलं पिल्लू त्यांना जाळ्यात फडफडताना दिसलं. तेव्हा पिल्लाच्या आईवडिलांनी मरणाचं भय न बाळगता पिल्लाला सोडवायला जाळ्यात उडी घेतली आणि तेही जाळ्यात अडकून जीवास मुकले. देवा, अशी ही माया मला गुंतवतीये रे. निसर्गातल्या या करुण चित्राप्रमाणे हरिप्रेम रंगात रंगून स्वतःच्या मनाशी संवाद साधताना तुकोबा निसर्गाचं सुंदर चित्रही रेखाटतात. हरिनाम वेली पावली विस्तार, फळी फुले भार वेल्हावली. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचे या. संतांच्या बागेत श्रीहरीच्या नामाची वेल पसरलेली आहे.
फळाफुलांच्या संभाराने बहरलेली आहे. माझ्या मना, तू पक्षीराज होऊन त्या वेलीपाशी जा. तुला आत्मतृप्त व्हायचं आहे ना, ते तुझं काम तिथे साधलं जाईल. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.